नंदनवन पुलिस पथक ने और अन्न पुरवठा विभाग की संयुक्त कार्रवाई की, जिसमें अवैध जो बोगस काम जो चल रहा था चावल का, उसके रेट कार्रवाई करते हुए ट्रक जब्त किया है। क्या जानकारी है, किस तरीके से कार्रवाई की गई थी, क्या है? काल दिनांक 18 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 4:45 वाजताच्या दरम्यान अन्न प्रशासन विभागाला खबर मिळाली होती की हिवरीनगर लेआउट या ठिकाणी एका आयशर ट्रकमध्ये राशनचा तांदूळ आहे आणि तो अवैध खरेदी विक्री त्याची चालू आहे अशी माहिती मिळाल्यावरून अन्नधान्य वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना मदत म्हणून पोलीस गेली होती। तर त्या ठिकाणी छापामारी केल्यानंतर ट्रकमधील तांदूळ चेक केला, तर तो तांदूळ राशन दुकानात जो विक्री केला जातो त्या तांदळाप्रमाणे असल्यामुळे त्याबाबत त्यांनी त्या दुकानदाराला आणि गाडीवाल्याला त्या तांदळाच्या बिलाबाबत माहिती विचारली, तर त्यांनी त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे तो तांदूळ जो आहे तो राशन दुकानाचा असल्याच्या प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी दीपाली बनसोड यांनी तक्रार दिल्यावरून नंदनवन पोलीस स्टेशन येथे जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ट्रक आणि तांदूळ 256 पोती तांदूळ ट्रकमध्ये होते। असा सर्व मुद्देमाल जवळपास 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। रवींद्र अशोक कुंडवानी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे। तो कळमना परिसरात राहतो। किती दिवसापासून बोगस काम चालू आहे? याबाबत पुढील तपास सुरू आहे। अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांसोबत देखील याबाबत अधिक माहिती घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।